चला नमस्कार. आज आपण भारताची मृदा आता हा टॉपिक बघूया. आपण भारताची मृदा, भारताच्या मृदेचे प्रकार काय आहे, ज्याला आपण मेजर टाइप्स ऑफ इंडियन सॉइल्स असं म्हणतो, तो टॉपिक आता आपण कव्हर करूया. भारतातील मृदा, प्रमुख मृदा, त्याचे वितरण, कुठल्या कुठल्या राज्यात कुठल्या प्रकारची मृदा आहे आणि त्या मृदेत प्रामुख्याने कुठली पिके येतात ही सुद्धा आपण आताच इथं चर्चा करूया. म्हणजे तो सुद्धा आपल्याला तो एक पॉईंट त्यातला कव्हर होऊन जाईल. तर बघा, भारतात मृदा, जेव्हा आपण भारताच्या मृदेचा विचार करतो तर आपल्या भारताच्या मृदेचं जे काही बायफर्गेशन केलेलं आहे, ज्याला आपण इंडियन टाइप्स ऑफ सॉइल्स म्हणतो, भारतातल्या महत्वाच्या काय म्हणतो आम्ही टाइप्स ऑफ सॉइल्स मृदेचं, हे कोण करतं तर याला बायफर्गेशन जे काही केलं याचं विभाजन ICAR. व्हॉट इज मीन बाय द ICAR? इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर अँड रिसर्च. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर अँड रिसर्च असं त्याला म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात घ्या. किंवा याला भारतीय मराठीत कृषी संशोधन परिषद असं म्हटलं जातं. मुख्यालय तुम्हाला माहित असेल, याचं मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला आहे. किंवा त्यालाच इंडियन काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, काउन्सिल फॉर ॲग्री अँड रिसर्च असंही म्हटलं जातं. हा सुद्धा एक पॉइंट लक्षात घ्या. आणि कुठे आहे याचं मुख्यालय? ॲट दिल्ली. भारताच्या मृदेचे ICARनी 8 याच्यात वर्गीकरण केलंय. किती वर्गीकरण केलंय? भारताच्या मृदेचे बायफर्गेशन किंवा टाइप्स ज्याला म्हणतो, यांनी 8 प्रकार सांगितले आहे. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे NCERTचा एक महत्त्वाचा चार्ट आहे बघा. हा चार्ट NCERTचा फक्त कलरफुल आहे. मेजर सॉइल टाइप्स ऑफ इंडिया तुम्हाला दिसतं याच्यात त्यांनी ॲल्युअल म्हणजेच तुमची गाळाची मृदा ही पांढरी, दुसरी ब्लॅक म्हणजे आपली काळी मृदा, रेड अँड येल्लो तांबडी पिवळी मृदा, लॅटराईट त्याला आपण काय म्हणतो जांभी मृदा, त्यानंतर अरिड शुष्क आणि कोरडी मृदा, वाळवंटी मृदा, फॉरेस्ट आणि माउंटन ज्याला आपण वनमृदा किंवा पर्वतीय मृदा म्हणतो. असे 6 टाइप्स दिलेले आहे. 7वा तो अल्कलाइन अँड सलाइन जो आपण तयार केला आहे, बिकॉज जास्तीत जास्त सिंचनाचा वापर करू आणि 9वा किंवा 8वा जो येतो 8वा त्याला म्हणतो आपण खारफुटीची मृदा जी समुद्र किनारी आढळते. सुंदरबन किंवा किनारी प्रदेश त्याला म्हणतो आपण मार्शी ऑर पेटी सॉइल्स. हे सुद्धा बघायचे. मग हे 8 प्रकार आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे, बघायचे आहे. या 8 प्रकारांची माहिती भारताच्या मृदेची आपण घेऊया. पण मी या सगळ्या मृदेमध्ये जाण्याआधी मला परत आपल्याला मागे जावं लागेल. ICAR तर आहेच, ठीक आहे, ICAR आहे. मी पुढचा पॉईंट म्हणण्याच्या काय ऍक्च्युली पहिला पॉईंट आपल्याला हे बघावं लागेल, मृदा निर्माण कशी होते. त्याला मी म्हणून मृदेची निर्मिती. पहिले आपल्याला काही मृदेच्या विषयी बेसिक आणि महत्वाची माहिती मृदेची काय करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि ती जर समजली आपल्याला तर मृदेची निर्मिती वगैरे आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या, मृदेच्या 2.5 सेंटीमीटर और इक्वल टू यालाच काय म्हणतात तुम्ही 1 इंच म्हणता, इतका थर तयार होण्यासाठी मृदेचा निर्माण होण्यासाठी साधारणतः 750 ते 1000 वर्ष इतका कालावधी लागतो. इतका कालावधी लागतो. मृदा काही सहजासहजी तयार होत नाही, हे लक्षात घ्या. मग मृदेची निर्मिती कशावर डिपेंड आहे, मृदा कशी तयार होते? लगेच आपण म्हटलं ऑर्डर दिली आज आम्हाला मृदा पाहिजे, नाही ना. ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि इट विल टेक अ टाइम. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, इट विल टेक अ टाइम. बघा, 1 इंच मृदेचा थर तयार व्हायला 750 किमान वर्ष लागतात. पण याच्यात काय काय असतात? मग मृदा निर्माण होतेच काय तर प्रामुख्याने खडक, त्याची झीज होते. ती तुमचा ऊन वारा पाऊस कशामुळे सुद्धा झीज होते. कालांतराने ती मृदा एका जागी जमा होत जाते. त्याच्यात मग तुमचे जीवाश्म जैविक घटक फॉसिल्स याची काय होते, त्याच्यात ते मिक्स होतात. त्यात काही खनिजे, मूलद्रव्य, पाणी, मग आणि हळूहळू त्यातनं मृदेची निर्मिती होत जाते. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. दुसरं याच्यातलाच एक पॉईंट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल का मृदेचं कार्य काय असते. प्रामुख्याने मृदा महत्वाची काय आहे तर मी म्हणतो मृदेचे कार्य हे फार महत्वाचं म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी. आणि मग पिके, ते महत्वाचं काय पिकांसाठी, वनस्पतीच्या वाढीसाठी. कारण की याच्यात काय असतात, मूलद्रव्य असतात, कशात आपल्या खनिजे असतात मृदेत. आणि हे पिकांच्या वाढीसाठी किंवा पाणी शोषून धरणे आणि सोबतच हवा सुद्धा खेळती ठेवणे हे मृदा कार्य करते. आणि याच्यामुळे हे कशासाठी उपयुक्त आहे, तुमच्या
वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं, ही मृदेचं प्रामुख्याने कार्य असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. मग आता मृदा निर्मिती कशी होते, तो पण एक घटक बघू, आपण चर्चा करूया. मृदेची प्रामुख्याने निर्मिती होते कशी. मी म्हणेल इथे मृदेची निर्मिती प्रामुख्याने काय काय फॅक्टर आपण शॉर्ट मध्ये बघूया, त्याच्यावर परिणाम करतात मृदेच्या निर्मितीवर. एक तर पहिला फॅक्टर आहे बघा, हवामान. फार महत्वाचा आहे. आता इट्स अ व्हास्ट. हवामान, बरोबर आहे. हवामान का महत्वाचं आहे मृदेच्या निर्मितीसाठी? हवामान का महत्वाचं आहे मृदेच्या निर्मितीसाठी? बिकॉज की त्याच्यावर आर्द्रता, उष्णता, तापमान, पर्जन्य, बरोबर आहे, याच्यावर मोठा परिणाम होतो. का हवामान म्हणजे काय म्हणतो तुम्ही, एखाद्या हवामानातले आर्द्रता कायम असेल तिथं, दुसरं तापमान तिथं जास्त असेल, किंवा कुठल्या भागात पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडतं, तिथली मृदा लालसर होते, तांबडी होते, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर हे एक महत्वाचे फॅक्टर असतात. किंवा कुठला प्रदेश उष्ण मोठ्या प्रमाणात आहे, तिथे शुष्क आणि कोरडी मृदा तयार होतात, हा एक फॅक्टर मृदा निर्मितीवर परिणाम करतो, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं आहे जनक खडक. हा सर्वात महत्वाचा आहे. जनक खडक किंवा त्यालाच म्हणतात पॅरेंट रॉक. म्हणजे काय हो सर, प्रमुख खडक कुठला आहे? फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्र पठारावर आढळणारी काळी मृदा बेसॉल्ट पासून निर्मित झाली आहे. हु इज द पॅरेंट रॉक? बेसॉल्ट इज द पॅरेंट रॉक ऑफ ब्लॅक सॉइल. बेसॉल्ट खडकापासून निर्मित झाली आहे. किंवा तुम्ही काय म्हणताय, जांभी मृदा, ही जांभ्या खडकापासून, बेसॉल्टच आहे पण ते पाणी पळून पळून त्याला सिलिका वाहून गेलेला आहे म्हणून त्याला जांभा रंग आलाय. किंवा तिकडे रूपांतरित खडकापासून लाल मृदा तयार होते, किंवा वालुकाश्म मृदा हे फेल्डस्पारच्या खडकापासून तयार होते. सो दॅट इज द पॅरेंट रॉक. जनक खडक हा महत्वाचा आहे. प्रमुख मूळ खडक कुठं आहे आणि त्या खडकापासून कुठली मृदा तयार होते, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काळ म्हणजेच काय, कालावधी फार मॅटर करतं मृदा निर्मितीत. किती वेळ ती मृदा निर्मितीला घेते ते सुद्धा आहे. त्यानंतर जैविक घटक, कुजणे, बरोबर आहे, जीवाश्म वगैरे ज्याला म्हणतो आपण, त्याचा सुद्धा मोठ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव काय मृदेच्या विकासाला काय होते, मदत होते. त्यात हे होते काय, फॉसिल्स निर्माण होतात. आणि जैविक सोबतच इथं मानवी हस्तक्षेप सुद्धा आता कारणीभूत ठरतो. मानवी हस्तक्षेप, कारण की आपण बऱ्याच प्रमाणात काय करतो, वृक्षांची तोड करतो, त्याच्यामुळे मृदेची धूप होते, ऱ्हास होतो, हे महत्वाचं, डिग्रेडेशन होते. मग या इतके खडक त्या मृदा निर्मितीत इन्व्हॉल्व असतात. एखादा खडक आहे, त्या खडकाची जर उदाहरणार्थ बेसॉल्ट आहे, त्याची झीज होऊन बेसॉल्ट पासून त्याच्यात टिटेनाफरस, मॅग्नेटाईट, तुमचं मॅग्नेशियम, कॅल्शियम जास्त असणार, बिकॉज ते ऑलरेडी तो अग्निजन्य खडक आहे, त्यातच लोहाचं प्रमाण जास्त आहे अग्निजन्य खडकात, म्हणून त्या मृदेला कुठला रंग येतो, काळा रंग येतो, हे पण लक्षात घ्यायचं आहे. पण एखाद्या भागात पर्जन्याचं प्रमाण खूप जास्त आहे, तर लक्षात घ्या त्या मृदेचं ऑक्सिडेशनचं प्रोसेस वाढते, ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढते. लोहा आणि ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढलं की त्या मृदेचं लोहाचं प्रमाण वाढतं, लोहाचं प्रमाण वाढलं की त्या मृदेचा रंग लाल येतो, त्याला तुम्ही तांबडी पिवळी मृदा किंवा जांभळी मृदा असंही म्हटलं जातं, हे पण लक्षात घ्या. सो इतके फॅक्टर मृदा निर्मितीवर काय करतात, परिणाम करतात, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? आता मी याच्यासोबतच म्हणेल, कुठलीही मृदा घेतली प्रामुख्याने तर मृदेत 4 प्रमुख घटक असतात. त्यातला 25% कुठल्याही मृदेत 25% हे जल असतं आणि कुठल्याही मृदेत 25% काय असतं, हवा. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही मृदेत 5% तुमचं सेंद्रिय पदार्थ असतं आणि उरलेले 25% त्या मृदेत काय असतात, खनिजे असतात. असं साधारणतः आपल्या मृदेचं काय असतं, विभाजन असतं. असं साधारणतः आपल्या मृदेचं काय असतं, विभाजन असतं की 25% जल, 25% वायू किंवा हवा ज्याला म्हणतो, 5% सेंद्रिय आणि खनिज द्रव्य किती असतात, 45%. असे एकूण मृदेशी 4 प्रमुख घटक असतात. हे एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. असे प्रमुख मृदेचे 4 घटक असतात, ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे असं मी म्हणेल. नाउ नेक्स्ट पॉइंट बघू. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही मृदेचा आपण विचार करतो किंवा पिकांसाठी, आता मृदेचा अभ्यासच काय करतो आपण, माती परीक्षण वगैरे, बिकॉज त्या मातीत कुठलं पीक घेता यावं, ते पिकासाठी ती माती सुटेबल आहे का, म्हणजे उत्पादन वाढेल, उत्पादन वाढलं की आमचं व्हॉट एव्हर
इकॉनॉमी, बरोबर आहे, याच्याशी ते रिलेटेड होतं हे सुद्धा लक्षात घ्या. मग बघा, कुठल्याही मृदेचा हा तुम्ही सामू शब्द ऐकला असेल, पिकासाठी योग्य सामू, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, पीएच, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, किंवा त्याला आपण सामू असं म्हणतो, पिकासाठी, किंवा त्याला म्हणतो आपण कृषीसाठी योग्य मृदेचा सामू, कृषी साठी योग्य काय सामू. हा साधारणतः 6.5 ते 7.5 हा कृषीसाठी एक आदर्श काय आदर्श सामू समजला जातो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. कुठला 6.5 ते 7 हा शेतीसाठी किंवा कृषीसाठी आदर्श असा समजला जातो. जर 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 हे लक्षात घ्या, जर सामू 7 असेल, काय असेल, पीएच हा किती असेल, 7 असेल, तर ती मृदा उदासीन किंवा त्यालाच न्यूट्रल असं म्हटलं जातं. जर या मृदेचा सामू काय असेल, 7 पेक्षा कमी असेल, म्हणजे 7 पेक्षा कमी असेल, तर ही मृदा आम्ल किंवा त्याच मृदेला काय म्हटलं जातं, ऍसिडिक असं म्हटलं जातं. किंवा मग या मृदेचा सामू 7 पेक्षा जास्त असेल, त्या मृदेला विम्ल, किंवा त्याच मृदेला काय म्हटलं जातं, तुम्ही काय म्हणतात, अल्कलाईन म्हणण्यापेक्षा बेसिक असंही म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 7 जर सामू असेल कुठल्या मृदा, ती मृदा काय समजली जाते, न्यूट्रल. जर 7 पेक्षा अधिक असेल तर तिला म्हटलं जातं विम्ल, 7 पेक्षा कमी असेल तर तिला म्हटलं जातं काय, ऍसिडिक मृदा. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे असं मी म्हणेल. ओके, आणि मग आता ज्यावेळेस मृदेचा विचार केला जातो, जर आपल्या मृदेचा सामू हा 7 पेक्षा कमी आहे, ऍसिडिक आहे, तर अशा मृदेला काय करतात, लक्षात घ्या, अशा मृदेला, ऍसिडिक मृदेला जर सुधारणा करण्यासाठी याच्यात चुना चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चुनखडी, आता सिंपल आपल्यालाही माहिती आहे, आपण जेव्हा ऍसिडिटी होते आपण काय पितो, कॅल्शियम कार्बोनेट मिक्स असणारं ते जेलुसिल वगैरे औषध खातो, त्यात तुम्हाला चुन्याची चव लागते. कॅल्शियम कार्बोनेट तुमची ऍसिडिटी कमी करते. लाईक तर जमिनीचं पण सेम, जमिनीची जर आम्लता वाढली, ऍसिडिटी वाढली, जमिनी ऍसिडिक झाली, तर तिची ऍसिडिटी, जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी चुनखडी किंवा चुन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि सेम अबाउट जर विम्ल असेल जास्त, तर इथं तुम्ही जिप्सम आणि गंधक याचा वापर केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा. विम्ल असणे म्हणजेच काय, खारवटणे, सोबत खारवटणे, किंवा याच्यात क्षाराचं प्रमाण अधिक, क्षार प्रमाण अधिक. हे सिंपल लक्षात ठेवा. यालाच अल्कलाईन मृदा असंही म्हणतात. हा पण पॉइंट लक्षात ठेवा. यालाच अल्कलाईन चोपन मृदा, महाराष्ट्राच्या वेळेस प्रश्न पडलेला एकदा, ओके, असं म्हणतात. हा सुद्धा पॉइंट इथं लक्षात ठेवायचा आहे. इज दॅट क्लिअर? पण मृदेची एवढी बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. जमिनीची हे काय असते, तर या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या भागात, फॉर एक्झाम्पल कोकणात लॅटरेट, दॅट इज द ऍसिडिक सॉइल, पण पर्जन्याचं प्रमाण जास्त जिथं आहे तिथं जमीन ऍसिडिक असते, आणि मग तिथं तुम्ही सुधारणा करण्यासाठी चुनखडीचा वापर करू शकता. जिथं पर्जन्य जास्त नाही पण पाणी खूप दिलेलं आहे आणि त्यामुळे बाष्पीभवनामुळे पाणी निघून जातं आणि पाण्यावरचं क्षार तिथं राहतं, त्या जमिनीत चोपन होत जातं, दॅट इज अल्कलाईन, खारवटतात. तिथं तुम्ही जिप्सम आणि कोणाचा वापर, गंधकचा वापर करायचा असतो, सल्फर गंधक म्हणजे. हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे बेसिक पॉइंट्स आपल्याला मृदेविषयी माहिती पाहिजे. हे समजले की मग आपण भारताच्या मृदेकडे जाऊया आणि प्रामुख्याने भारताच्या मृदेचं वर्गीकरण कसं केलंय याची सुद्धा माहिती घेऊया. इज दॅट क्लिअर? मग बघा, मी पृथ्वी मृदेकडे जाताना आपण बघितलं होतं की देअर शुड बी द ICAR, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर अँड रिसर्च, यांनी काय केलंय, भारताच्या मृदेचे 8
8 ज्याला म्हणतो आपण प्रकार. कोणी ICAR काय केलं, भारतीय मृदेचे 8 प्रकार केले. कशा आधारे केले? मृदेचे पोत, तुमची मृदेचे पोत, संरचना, मी स्ट्रक्चर म्हणतो त्याला, मृदेचे पोत, संरचना, रंग, त्या मृदेचा सामू कसा आहे, काय आहे सामू कसा आहे, बरोबर आहे, आणि सच्छिद्रा म्हणजे पोरोसिटी कशी आहे, पोरस और नॉन पोरस, त्याला मी म्हणतोय सच्छिद्रता. सच्छिद्रता मी इथे इंग्लिश मध्ये पण लिहितो पोरोसिटी ऑफ द और नॉन पोरस. याच्या आधारे काय केलेले आहे, तर या मृदेचे पोत आणि याच्या आधारे 8 प्रकार ICARनी भारताच्या मृदेचे केलेले आहे. भारताच्या मृदेतले प्रमुख 8 प्रकार आपल्याला आता अभ्यासायचे. त्या 8 प्रकार ते कुठे कुठे आहे, त्याचं महत्व काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. ओके, चला मग त्यातली पहिली मृदा कुठली, टाईप आता एकदा बघून घ्या. परत तो नकाशावर येतो. त्या नकाशात 8 दिलेले प्रकार आहे, 6 दाखवलेले आहे. बघा ही पहिली आहे इथं ॲल्युएल. ॲल्युएल म्हणजेच काय इंग्लिशमध्ये, त्याला मराठीत म्हणतात गाळाची मृदा. बघा जिथं गंगेचं मैदान आहे, हा पूर्ण गाळाची मृदा असणारा पट्टा आहे. गंगेचं मैदान, आसामचं मैदान, हा थोडाफार राजस्थानचा हा प्रदेश, आणि काही भागात किनारी प्रदेश. दिसलं का, इथं तुमच्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात पूर्वेकडे गाळ वाहून आणतात. अशा भागात गाळाची मृदा आढळते. ॲल्युएल सॉइल, त्याला इंग्लिशमध्ये नाव काय, ॲल्युएल सॉइल, गाळ. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे तयार झालेली मृदा, गाळाची मृदा. हा झाला पहिला प्रकार. दुसरा बघा ब्लॅक. हा बा रंग इथं प्रामुख्याने महाराष्ट्र पठार, काही तेलंगणा पठाराचा भाग आणि MP आणि गुजरात मधला भाग, याला आपण म्हणतोय ब्लॅक सॉइल, काळी मृदा. कशामुळे, तर तुमच्या बेसॉल्टचं अपक्षरण होऊन ही कशी झाली, बेसॉल्टचं वेदरिंग, झीज इरोजन फ्रॉम बेसॉल्ट किंवा बाय बेसॉल्टचं इरोजन होऊन तयार झालेली मृदा, ती काळी मृदा. मग आपण जे वैशिष्ट्य बघू, त्याला काळा रंग वगैरे काय झाला. देन थर्ड इज द रेड अँड येल्लो सॉइल, त्याला म्हणतात तांबडी व पिवळी मृदा. ही कुठं आहे, हा पट्टा पूर्ण तो कुठला, तुमचं छोटा नागपूरचं पठार, पूर्वेकडे ओडिसा, छत्तीसगड, तामिळनाडूचा, आंध्राचा काही भाग, तामिळनाडू, कर्नाटक, असा तो भाग या भागात सुद्धा आहे आपल्या पर्वतीय प्रदेशात. बिकॉज जिथं पर्जन्य जास्त आणि जिथं खडक हा कुठला आहे, रूपांतरित खडक होता. कुठला खडक होता, रूपांतरित. त्याचं फॉर्मेशन लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा रंग तांबडा किंवा पिवळा येतो, त्याला म्हटलंय तांबडी पिवळी मृदा. देन लॅटरॉइट. लॅटरॉइट बघा किनारी भागात जिथं अति पर्जन्याचा प्रदेश, अति पर्जन्याचा काही प्रदेश आहे, या भागात लॅटरॉइट मृदा. लॅटरॉइट म्हणजेच काय, जांभी मृदा, जे आपल्या कोकणात प्रामुख्याने आढळते, कारण की पर्जन्याचं प्रमाण कोकणात काय आहे, जास्त आहे. सिंधुदुर्ग, आंबोली या भागात तिथं आपल्याला जांभी मृदा आढळून दिसते. त्याच्यानंतर आहे अरीड. अरीड म्हणजेच काय, कोरडी शुष्क. अरीड म्हणजेच काय, शुष्क, किंवा यालाच आपण म्हणतो वालुकाश्मय. वालुकाश्मय मृदा, जी तुमच्या कुठे आढळते, थरच्या वाळवंटात, ती मृदा. आणि 6वा प्रकार दिला इथं फॉरेस्ट, त्याला आपण म्हणतोय वनमृदा किंवा पर्वतीय मृदा. पर्वतीय मृदा असंही म्हटलं तर ज्या ज्या भागात पर्वतीय प्रदेश आहे, उंच हिमालय असेल, हिमालयाच्या भागात अपरिपक्व मृदा आहे, इथे ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. हा झाले 6 प्रकार. मग याच्या व्यतिरिक्त हे झाले 6च ना, आपल्याला 7वा कुठला, तर 7वा लक्षात घ्या प्रकार कुठला आहे. 7वा प्रकार आहे तुमचा, तो म्हणजे कुठला, त्याला अल्कलाईन म्हणतो, किंवा आपण म्हणतो मराठीत क्षार युक्त. कुठली युक्त, क्षारयुक्त किंवा अल्कलाईन मृदा, सोपन जमीन, अल्कलाईन हा एक प्रकार. हा कशामुळे निर्माण झालाय, तर अल्कलाईन आपल्या अति जास्त पर्जन्य पाण्याचा वापर सिंचनासाठी, ऊसासाठी फॉर एक्झाम्पल, त्याच्यामुळे जमिनीत सोपन होत जातात. आणि लास्ट बट नॉट लिस्ट हा काय आहे बघा इथं, हा किनारी भागात असणारा, ज्याला आपण म्हणतो, किंवा या थोड्याशा किनारी प्रदेशात, त्याला म्हणतो आपण दलदलीय मृदा. दलदलीय, किंवा त्यालाच म्हणतो आपण खारफुटीची मृदा, किंवा त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणतात मार्शी और
पीटी सॉइल असा 8वा प्रकार बघायचा आहे. मग आपल्याला या मृदेमध्ये 8 प्रकारचे वर्गीकरण कोणी केलेलं आहे? ICAR ने केलेलं आहे, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर अँड रिसर्च. त्यांनी हे काय केलं आहे? भारतीय मृदेचे वर्गीकरण किंवा प्रकार केले आहे 8 प्रकार. हे 8 प्रकार आपल्याला भारताच्या मृदेचे समजून घ्यायचे आहे. इज दॅट क्लिअर? मग एक एक प्रकार बघत जाऊया आणि पुढे जाऊया. नाव आता पहिली मृदा. काय लिहिली आहे पहिली मृदा? बघा, त्याला म्हणतो मी पहिली मृदा आहे गाळाची मृदा. कुठली मृदा? नकाशात दिसतंय क्लिअर आपल्याला, नकाशात क्लिअर दिसते तुम्हाला ही सगळी मृदा कुठली आहे? गाळाची मृदा. यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता ॲल्युव्हियल सॉइल. मग याची निर्मिती कशी होते? तर नद्यांनी, सोपं आहे ना, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने, दॅट इज द डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स. कोण करते? बाय रिव्हर्स. सेडिमेंट काय? डिपॉझिशन ऑफ सेडिमेंट्स बाय रिव्हर. त्याच्यामुळं या नद्यांमुळे काय होते? गाळाची मृदा काय होते? तयार होते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ही महत्वाची माहिती तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याला सर्वात महत्वाचा हा प्रश्न 2 वेळा पळून गेलेला आहे. या मृदेने भारताच्या 40% मृदेचा भाग, भारताच्या एकूण मृदेच्या 40% मृदा ही भारतात कुठली सापडते? गाळाची मृदा सापडते. हे सुद्धा पॉइंट आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. टोटल लँड एरिया, टोटल एरिया ऑफ द कंट्री असे म्हणू शकतो मी 40%. अबाउट द टोटल एरिया ऑफ कंट्री, लँड कंट्री, ओके नाही, लँड एरिया, त्यातलं 40% ही मृदा कुठली आढळते? गाळाची आढळते. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. आता बघा, ही मृदा महत्वाचं काय आहे? या मृदेमध्ये चिकणमाती, नंतर वाळू असते थोडीशी, त्यासोबत आता गाळच असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ, हे सगळं मोठ्या प्रमाणात असतं. लक्षात घ्या, अधिक, मोर इन क्वांटिटी. युअर क्ले, चिकणमाती म्हणजे क्ले, सम सँड्स अँड द फॉसिल्स काय असतात? मोठ्या प्रमाणात असतात. हे सुद्धा इथे लक्षात घ्या. आणि यासोबतच या मृदेत चुना, लाईम, पोटॅश, ओके, याचेही प्रमाण काय असतात? जास्त असतात किंवा अधिक असतात. हे महत्वाचं लक्षात घ्या. आता जिथं जिथं, ज्याला आपण लाईम म्हणतो, चुना म्हणजे लाईम, ज्या ज्या मृदेत चुना जास्त, एक डोक्यात गोष्ट फिट करा, ती मृदा जास्त सुपीक. चुन्याचं फार क्लोज रिलेशन आहे मृदेच्या सुपीकतेशी. का? बिकॉज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ चुना, चुन्याचं वैशिष्ट्य काय? चुना काम काय करतो? होल्डिंग द युअर वॉटर, वॉटर होल्ड करतो. म्हणून ज्या मृदेत चुना अधिक, ती मृदा, त्या मृदेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अधिक. आणि ज्या मृदेची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अधिक, ती मृदा सुपीक समजली जाते. हे सुद्धा लक्षात घ्या. चुन्याचा सगळ्यात जास्त मेजर रोल हा असतो की वॉटर होल्ड करून ठेवणे. म्हणून ज्या मृदेत चुना जास्त, ती मृदा सुपीक. हा पॉइंट तुम्ही कायम डोक्यात फिट करा. ज्या मृदेत चुनेची कमतरता, नॅचरल ती मृदा सुपीक नसणार, हे सुद्धा डोक्यात फिट करा. इज दॅट क्लिअर? हा पदार्थ म्हणजे हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. आता ही मृदा भारतात आढळते कुठे? प्रामुख्याने एरिया बघा, बघा प्रमुख एरिया मी इथे लिहितो, दिसतंय तुम्हाला? त्याच्यावर लिहिलं दिसतंय किंवा मी दुसरा कलर वापरतो याच्यावर लिहायसाठी. बघा, शॉर्ट मध्ये लिहितो, पंजाब, हरियाणा, प्रामुख्याने यूपी, तुमचं बिहार, थोडासा झारखंडचा भाग आहे जिथं गंगा वाहते, झारखंड, आणि इथे वेस्ट बेंगॉल, आणि या भागात आसाम,
आणि या भागात थोडस राजस्थान आणि गुजरातचा भाग आणि अगेन पूर्व किनारा. कुठे कुठे आढळते ही मृदा लक्षात घ्या. ही मृदा प्रामुख्याने कुठे कुठे आढळते? पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडचा काही भाग, तसेच थोड्याफार प्रमाणात राजस्थान व गुजरात आणि पूर्व किनारी प्रदेशात. पूर्व किनारी प्रदेशात अशी वाक्य रचना पाहिजे. ही मृदा कुठे आढळते? नेक्स्ट महत्वाचं काय? ही मृदा सुपीक आहे. ही मृदा सुपीक असून याच्यात प्रमुख पिके कुठले बघा? गहू, हरभरा, यूपी, पंजाब, हरियाणा, ऊस, त्यानंतर कापूस, तंबाखू, ऑलमोस्ट नगदी पिके जास्त आहे भागात. ही महत्वाची पिके याच्यात घेतली जाते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ही महत्वाची पिके आणि तांदूळ सुद्धा पंजाबमध्ये. ही महत्वाची पिके या मृदेत घेतली जाते. हा पण पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही पहिली मृदा आपली गाळाची मृदा. पहिली मृदा कुठली? गाळाची मृदा. इतकी माहिती आपण गाळाच्या मृदेविषयी ठेवायची. 2 मिनिटं लिहून घ्या. एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, चलो नेक्स्ट काळी मृदा, ब्लॅक सॉइल. ही बघायची आपल्याला आता. यस, बघा दाखवली इथं. आता जे जे नकाशे अवेलेबल झाले तसे मी नकाशे आणलेले आहे. हिअर इज युअर ब्लॅक सॉइल. त्याला आपण काय म्हणतो? काळी मृदा. किंवा इथं लिहितो मी. आपल्याला कुठली मृदा बघतोय आपण आता? काळी कापसाची, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइल असंही त्याला म्हटलं जातं. काळी कापसाची मृदा. आपल्याला बघायचं आहे की या मृदेची निर्मिती कशी होते. आपण काय सांगितलं? या मृदेची निर्मिती कशापासून होते? या मृदेची निर्मिती बेसॉल्ट खडकापासून. इथं बघा, निर्मिती बेसॉल्ट चे अपक्षरण म्हणजे इरोजन. अपक्षरण, इरोजन होऊन आली आहे निर्मिती. कशाची? बेसॉल्टचं अपक्षरण होऊन या मृदेची काय होते? निर्मिती होते. हा पण पॉइंट लक्षात घ्या. अपक्षरण क्रिया पूर्ण होऊन या मृदेची निर्मिती होते. सेकंड, आता या मृदेचे महत्व काय आहे? दुसरं म्हणजे महत्वाचं, या मृदेला काळा रंग काय येतो? काळा रंग या मृदेला काय असतं? काळा रंग. आपण हा काळ्या रंगाचं कारण काय? या मृदेत मोठ्या प्रमाणात टिटॅने फेरस म्हणजे लोह, मॅग्नेटाइट हे काळ्या रंग, जास्त काळं लोह असतं लक्षात घ्या. मॅग्नेटाइट मुळे याला काळा रंग काय येतो? बिकॉज टिटॅनेफेरस ऑफ मॅग्नेटाइट मुळे याला मोठ्या प्रमाणात काळा रंग येतो. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि यासोबतच या मृदेत काय कशाचं प्रमाण जास्त आहे? लोह, कॅल्शियम, अगेन चुना पण आहे. म्हणजेच काय? ही मृदा सुपीक आहे, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पोटॅश, बरोबर आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम झालं, चुना झालं, लोह, कॅल्शियम, चुना, ॲल्युमिनियम सुद्धा असतं. आणि सेंद्रिय पदार्थ हा सुद्धा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. आता समजा ही मृदा जिथं आहे, काळा रंग आहे मान्य आहे, टिटॅनेफेरस मॅग्नेटाइट आहे मान्य आहे, फेरस म्हणजे लोह, पण अचानक या भागात पर्जन्य खूप वाढलं तर या मृदेचं कन्व्हर्जन हे एक तर तांबड्या पिवळ्यामध्ये होईल किंवा जांभ्यामध्ये होईल. जितकं मृदेचं पर्जन्य जास्त, मृदेचं ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढतं, लोहाचं प्रमाण वाढतं. आणि जितकं पर्जन्य कमी तितका मृदेला डार्क रंग येतो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ही मृदा अशाच भागात आढळते जिथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. काय आहे? पर्जन्याचं प्रमाण कमी आहे. हा सुद्धा फॅक्टर आपण इथं लक्षात ठेवायचा आहे. हा सुद्धा फॅक्टर आपण काय करायचं? इथं लक्षात ठेवायचा असं मी म्हणेल.
ओके. आणि आता याच्यात बघताना या मृदेमध्ये तुम्ही तर बघितलंच मॅग्नेटाइट, बरोबर आहे. ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता अधिक असते, बरोबर आहे. ओलावा बिकॉज ऑफ द चुना जास्त काळ टिकतो, पण महत्वाचा आहे हा पॉइंट या मृदेचा. भारताचे एकूण किती टक्के, तर भारताचे एकूण 16.6%, 16.6% भारताच्या एकूण या मृदेचा एरिया यांनी व्यापलेला आहे. हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आपण इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि जर राज्य काढले याच्यात असणारे, तर बघा सगळ्यात महत्वाचं काय आपलं महाराष्ट्र पठार. राज्य काढू आपण पहिले, कुठे कुठे पसरलेले आहे. महाराष्ट्र पठार सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्र पठार, उत्तर कर्नाटकचं पठार, कर्नाटक पण उत्तरेकडे, कर्नाटकचा उत्तरेकडचा प्रदेश असंही आपण त्याला म्हणायला लागेल. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, बरोबर आहे. एमपी कुठला भाग, पश्चिम भाग. नंतर गुजरात, त्यासोबतच कुठला भाग तो गुजरातचा, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागायचं आहे. आणि शेवटचा या भागातला आंध्र, या भागातला आंध्र म्हणण्यापेक्षा मी म्हणेल तेलंगणा. महत्वाचा सर्वात जास्त भाग जर कोणी व्यापला असेल या मृदेचा, तो म्हणजे तुमच्या महाराष्ट्र पठारने. सगळ्यात जास्त भाग कोणी व्यापला असेल, महाराष्ट्र पठारने. ही प्रमुख राज्य आहे जिथे काळी मृदा काय केली आढळून येते, किंवा ज्या भागात काळी मृदा प्रामुख्याने आढळते असे हे राज्य आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर या मृदेतली प्रमुख पिके आपण लक्षात घेऊ. प्रमुख पिके या मृदेतली कुठली आहेत ती पण लक्षात घ्या. आता महाराष्ट्र म्हटल्यावर महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे ज्वारी, शिवाय गुजरात, एमपी, महाराष्ट्रामध्ये असणारं ते बाजरी, त्यानंतर गहू, त्यानंतर ऊस. लक्षात घ्या कडधान्य आणि तेलबिया महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरातमध्ये सुद्धा कडधान्य, डाळवर्गीय पिके आणि तेलबिया, सोयाबीन वगैरे, सूर्यफूल, करडई हे मोठ्या प्रमाणात या भागात घेतलं जातं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन याचं सुद्धा होते, हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचा. आणि तुम्ही आणखीन एक टर्म ऐकली असेल, मी इथंच लिहितो, काळ्या मृदेलाच काय म्हणतात, तर तुम्ही बहुधा ऐकलं असेल असं मला वाटतंच, ते म्हणजे या मृदेला रेगूर म्हणतात. काय म्हणतात, ऐकलाय का शब्द हा रेगूर? व्हॉट इज दॅट रेगूर? रेगूर इज अ टर्मिनॉलॉजी. या मृदेला रेगूर का म्हणतात, ज्या वेळेस उन्हाळ्यात पाणी कमी होतं त्यावेळेस या मृदेला अशा तुम्ही बघितलं, माझा फोटो आणला नाही माझा आहे, पण तो मी टाकायचं विसरलो वाटतं पीपीटीत, बरोबर आहे. अशा या मृदेला भेगा पडतात. तुम्ही ऐकलं का, मृदा तळे भेगा पडतात. या भेगा पडल्यामुळे काय होते, वरची माती या भेगेमध्ये आत जाते, वरची माती या भेगेमध्ये आत सरकते. म्हणजेच काय, नैसर्गिक नांगरण होते. खालची माती वर येते, वरची माती भेगेमधनं खाली जाते. त्याला म्हटलंय आपण नॅचरल, जे काय नैसर्गिक नांगरण असं आपण त्याला म्हणतो. आणि या नैसर्गिक नांगरणाच्या प्रक्रियेला रेगूर म्हणतात. काय म्हणतात, नैसर्गिक नांगरणाच्या प्रक्रियेला रेगूर म्हणतात. उन्हाळ्यात ही प्रोसेस घडून येते, कारण उन्हाळ्यानंतर आपल्याला पीक पेरणी करावं लागते, आणि म्हणून ही काळ्या मृदेचा हा फायदा असतो. दॅट इज ऑल्सो नोन एज द रेगूर सॉइल, ब्लॅक सॉइललाच. हा पण पॉइंट लक्षात घ्या. रेगूर इज द टर्मिनॉलॉजी. मग इतकी माहिती मला वाटते तुम्ही रेगूर मृदेविषयी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एवढी माहिती आपण रेगूर मृदेविषयी ठेवणं आवश्यक. नाउ नेक्स्ट इज आवर, एक तर जांभी मृदा येईल किंवा तांबडी पिवळी मृदा येईल. लेट्स सी. यस, ही सगळी तुमची जांभी मृदा आहे. प्रामुख्याने कुठली मृदा आहे, मी इथे लिहितोच, जांभी, यालाच इंग्लिश मध्ये म्हणतो आपण बघा लॅटराइट सॉइल. इथे दिलेलं आहे बघा, लॅटरायटिक सॉइल असाही शब्द वापरलेला आहे. आता मग लॅटरायटिक सॉइल याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण बघूया. आता पहिले डिस्ट्रीब्युशन म्हणण्यापेक्षा याची निर्मिती कशी आहे, बरोबर आहे, याची निर्मिती कशी होते ते सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. जांभी मृदा, आता ही मृदा तयार होते तो म्हणजे प्रामुख्याने कुठल्या भागात, या मृदेची निर्मिती कुठे होते, ज्या प्रदेशात काय आहे, पर्जन्याचे प्रमाण अधिक. बघा, पर्जन्याचे प्रमाण अधिक, पर्जन्याचे प्रमाण अधिक, ही मृदा तिथं तयार होते. का तर काय होते, सारखं पावसामुळे आणि वाहणाऱ्या पाण्यामुळे
तुमच्या खडकातील सिलिका हे पाण्यासोबत वाहून जातात, त्याच्यामुळे खडकात लोहाचं प्रमाण वाढतं आणि या लोहासोबत हवेचं ऑक्सिडेशन प्रोसेस होऊन तुमची मृदा जास्तीत जास्त लाल, आणखी लाल गडद रंग होत जाते. त्याला तुम्ही जांभी मृदा किंवा लॅटराइट सॉइल असं म्हणतात. कुठली मृदा म्हणतात? जांभी किंवा लॅटराइट सॉइल. आता या मृदेत काय काय असते बघा. या मृदेत लोह मोठ्या प्रमाणात आढळून येते, त्यासोबतच ॲल्युमिनियम सुद्धा या मृदेत मोठ्या प्रमाणात असते. त्यासोबतच नायट्रो, पण कशाची कमतरता असते बघा. या मृदेत नायट्रोजन, जे आपल्याला पोटॅश, त्याच्यानंतर तुमचा चुना आणि सेंद्रिय पदार्थ हे या मृदेत काय असतात? नसतात. त्याच्यामुळे ही मृदा सुपीक नाही असं म्हणतात. सुपीक नाही असं म्हटलं जातं. बिकॉज त्यात चुना नाही आहे, सेंद्रिय पदार्थ नाही आहे आणि चुना नसल्यामुळे ती पाणी धरून ठेवू शकणार नाही आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही मृदा काय म्हणतो आपण, मोठ्या प्रमाणात काय सुपीक नसते, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यात लोह जस्त आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण काय असतं? जास्त असतं. मी इथे लिहून ठेवतो. लोह जस्त म्हणजे झिंक, याचे प्रमाण अधिक असतं आणि ही मृदा आम्लधर्मी असते. आम्लधर्मीचा अर्थच काय मगाशी सांगितलंय ते, दॅट इज ऍसिडिक. ऍसिडिक म्हणजे हिचा सामूस 7 पेक्षा खाली असतो. पण चुना नसल्यामुळे जर चुना या मृदेत टाकला तर ह्या मृदेत सुधारणा करून पिकासाठी वापरता येते, हे सुद्धा लक्षात घ्या. ही ती कुठली तुमची जांभी मृदा असं म्हणतात. कुठली मृदा? जांभी मृदा ही महत्वाची आहे. आणि या जांभ्या मृदेला जर आपण विचार केला, त्यात फार जास्त क्षेत्र नाही आहे, पण तरी विचार केला, साधारणतः भारताच्या 3%, किती टक्के? 3% एरिया भारतात हा जांभ्या मृदेचा आहे. कुठल्या मृदेचा आहे? जांभ्या मृदेचा. मग आता प्रमुख त्याचे काय लिहू आपण? राज्य लिहू का प्रामुख्याने कुठे कुठे ही मृदा आढळून येते लक्षात घ्या. तर बघा इथं पश्चिम किनारा प्रामुख्याने, त्यात महाराष्ट्राचा दक्षिण कोकण असं आपण म्हणतो पश्चिम किनारा, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या दक्षिण कोकण. तसेच थोडासा घाटमाथा प्रदेश, घाटमाथा तुम्हाला माहित आहे जिथे जास्त पर्जन्य पडतो असा प्रदेश. त्याच्यानंतर उत्तर पूर्व राज्य बघा, इकडे उत्तर पूर्व मेघालय वगैरे अधिक पर्जन्याचा जो प्रदेश आहे, या भागचा अधिक पर्जन्य असणारा कुठला? मेघालय, आसाम, अरुणाचल, मणिपूर या भागातला. याच्याशिवाय पूर्व किनारी प्रदेश आणि थोडाफार या भागात, कारण की इथं नद्या खूप येतात वाहून, नद्या पाणी आणतात, त्याच्यामुळे या राजस्थान आणि थोडासा गुजरातचा भाग, पण इथं कमी प्रमाणात आहे. लक्षात घ्या, कमी प्रमाणात. इथं कारण काय आहे त्याचं? तो जांभी नाही आहे ऍक्च्युली. कारण काय आहे? तिथं तुमचा अरोली आहे आणि त्या अरोली आणि ते राजस्थान गुजरात जो भाग आहे, इथं विंध्यन खडक आढळतात. विंध्यन खडक हे मुळात वालुकाश्म खडक आहे. त्याच्यात मुळात त्या इनबिल्ट त्या खडकात सँड आहे. बाय नेचर दे आर इन द रेड इन कलर, लाल रंगाचेच आहेत. पण तिथं या नद्या ज्या वाहून येतात, मही येते, लुनी येते, व्हॉट एव्हर द, साबरमती येते, किंवा त्या भागात पाऊस पडतो वारे अडल्यामुळे, बिकॉज अरोली आहे त्या या साईडनं, अरोलीच्या पूर्व साईडनं, तर त्या पर्जन्यामुळे ही जी ऑलरेडी लालसर माती आहे ही आणखीन डार्क लाल होते. म्हणून या भागात सुद्धा थोड्याफार प्रमाणात जांभी मृदा आढळून येते, बिकॉज तिथं नदी आहे. हा सुद्धा भाग एक लक्षात घ्यायचा आहे. हे आपलं गोदावरीचं खोरं आहे. या भागात थोडं, या भागात थोडं, अशी पॅचेस आहेत जिथं पर्जन्याचं प्रमाण किंवा नद्या, आणि त्या भागात नद्यांचे पर्जन्य जास्त आहे. हे पण हे मेजर एरिया आपला दक्षिण किंवा पश्चिम किनारपट्टी, त्यात दक्षिण कोकण आणि उत्तर पूर्व भारत, जिथं मेघालय, मोसीराम, चेरापुंजी या भागात सर्वात जास्त आढळून येते, बिकॉज तिथं पर्जन्याचं प्रमाण काय आहे? मोठ्या प्रमाणात आहे. आणि प्रमुख पिके कुठले? या भागात प्रमुख पिके, पहिलं प्रमुख पीक आहे जिथं पाऊस जास्त, तिथं तांदूळ हे महत्वाचं पीक आहे. आणि ज्या भागात पर्वतीय प्रदेश आहे त्या भागात फळ पिके घेतली जातात, हा सुद्धा लक्षात घ्यायचा. त्या भागात फळ पिके प्रामुख्याने घेतली जातात, किंवा चहा, रबर, सिकोना, काय चहा, रबर, सिकोना
अशी सुद्धा पिके घेतली जातात. हे तुम्हाला लॅटराईट जांभ्या मृदेबद्दल लक्षात ठेवायचं. कुठल्या मृदेबद्दल? जांभ्या मृदेबद्दल लक्षात ठेवायचं आहे असं मी म्हणतो. दॅट इज युअर लॅटराईट सॉइल, जांभी मृदा. नाउ नेक्स्ट. झालं, मी अपेक्षा करतो झालं नसेल तुम्ही पॉज कराल. लक्षात घ्या, तुम्ही पॉज करून घ्याल आणि मग ते चेक करून लिहाल. नाउ नेक्स्ट, तांबडी पिवळी मृदा. काय मृदेचं नाव? बघितलं, लाल एवा पिली, त्या म्हणतो आपण तांबडी आता बघा ही मृदा प्रामुख्याने कुठे कुठे. अजून याही भागात पर्जन्याचं प्रमाण काय आहे? सगळं जे दाखवलं आहे याही भागात पर्जन्याचं प्रमाण कुठं आहे? जास्तच आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. हेही काय करायचं आहे? लक्षात घ्यायचं आहे. कारण की पर्जन्य जास्त नसेल तर ऑक्सिडेशन क्रिया जास्त होणार नाही. जर ऑक्सिडेशन क्रिया जास्त होणार नाही तर लाल रंग निर्माण होणार नाही मृदेला. तुम्ही जर पर्वतावर जाऊन बघा बरं, एखाद दिवशी पावसाळ्यात जायचं, तिथं दगड असतं, त्या दगडांना हात लावून बघा, लोह कसं गंजतं, आपलं लोह जंग पकडतो लोहाला, तशाच स्वरूपाचा खडकाला दगडाला पकडतो. तुम्ही जर असा हात केला तर लाल रंग तुमच्या हाताला लागतो किंवा तांबडा पिवळा रंग हाताला लागतो. हे तुम्ही करून बघा. त्याला म्हणतात तांबडा पिवळा, रेड अँड येल्लो सॉइल. त्याला इंग्लिशमध्ये नाव काय आला? रेड अँड येल्लो सॉइल असंही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. काय वैशिष्ट्य? आता ह्या मृदेची निर्मिती पहिले बघूया आपण. कुठे आढळते नंतर पहिले निर्मिती. अतिप्राचीन रूपांतरित आणि स्फटिकमय खडकापासून या मृदेची निर्मिती इथंच लिहितो. निर्मिती कशी झाली आहे? अतिप्राचीन रूपांतरित वापरला शब्द. काय? रूपांतरित व स्फटिकमय म्हणजे लालसर. त्या खडकांची झीज होऊन काय होते? या मृदेची निर्मिती होते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि या भागात सुद्धा थोडं पर्जन्य अधिकच असते. पर्जन्य अधिक असणाऱ्या प्रदेशात ही सुद्धा मृदा आढळते. हा सुद्धा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे. मग दुसरा पॉइंट बघूया, आणखीन महत्वाचा काय. या मृदेमध्ये मुख्यत्वे लोह, मृदा लोह प्रणित असते, म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त म्हणून तांबडा पिवळा रंग येतो. मुख्यत्वे लोह प्रणित असते. पोत, या मृदेचं जे पोत आहे हे वालुकामय ते माताळू म्हणजे चिकन माती. ओके, अशा स्वरूपाचं पोत असतं. आणि या मृदेत प्रामुख्याने काय आढळतं ते पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. या मृदेत प्रामुख्याने लोहाचे प्रमाण जास्त असते, आपण लिहिलंच आहे. पण चुना, फॉस्फेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन, ह्युमन कमतरता असते. काय असते? कमतरता. कशाची? चुना म्हणजे सुपीक नाही आहे. त्यानंतर पोटॅश, त्याच्यानंतर तुमचं मॅग्नेशियम, फॉस्फेट ते झालं, चुना झालं. त्यानंतर मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आणखीन काय? ह्युमस म्हणजे सेंद्रिय पदार्थ, आणि सोबतच काय असतं? फॉस्फेट याची कमतरता असते. त्याच्यामुळे सुपीक नाही. काय मृदा? सुपीक नाही. हा सुद्धा पॉइंट लक्षात आहे. हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ही मृदा रेड अँड येलो ज्याला आपण म्हणतो, ही मृदा सुपीक नाही. हा एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. आणि या मृदेत जसं लिहिलं इथं, वाळूचे प्रमाण असल्यामुळे या मृदेत पाण्याचा निचरा जास्त होतो. पाणी मुरतं, पाण्याचा निचरा अधिक. निचरा अधिक म्हणजे जास्त पाणी मागते मृदा. हे पण लक्षात घ्या, कारण की वालुकामय स्ट्रक्चर असल्यामुळे पाण्याचा निचरा अधिक असं या मृदेचं असतं. हे सुद्धा इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग बघा, आता या मृदेचे प्रामुख्याने कुठल्या कुठल्या भागात आढळते ते भाग आपण बघूया. प्रामुख्याने कुठे आढळते ही मृदे? या मृदेने थांबा, पर्सेंटेज लिहिला आहे. यस, रेड अँड येलो सॉइल. यस, इट्स ऑल अबाउट 10%. किती? 10.6% एरिया ऑफ कंट्री ऑक्युपाइड बाय रेड अँड येलो सॉइल.
त्यापेक्षा प्रामुख्याने कुठे कुठे ही मृदा आढळते बघा, कुठे कुठे आढळते ती पण बघू आपण. तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटक प्रामुख्याने. तामिळनाडू, त्यानंतर दक्षिण उत्तर कर्नाटक काय आहे, काळी मृदा आहे. तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, त्यासोबत तुमचं ओडिशा, बरोबर आहे. त्यासोबत छत्तीसगडचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, पूर्व विदर्भ आपला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सुद्धा भागात ही मृदा आढळते, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि सह्याद्रीच्या उतारावर, सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडचा, इथं सुद्धा ही मृदा आढळून येते. इतके भाग तुम्ही लक्षात ठेवा ही मृदा कुठे कुठे आढळते. इज दॅट क्लिअर? ही झाली आपली चौथी मृदेचा प्रकार. कुठला मृदेचा? चौथा. मग आता आपण पाचव्या मृदेकडे येऊ. हा झाला आपला चौथी मृदेचा प्रकार. नाव पुढची मृदा पाचवी, त्याचं नाव आहे फॉरेस्ट, वनमृदा किंवा पर्वतीय मृदा. काय इथं त्याच्यात दिलेलं नाही, पण मी इथं आता लिहितो. यातलं आपल्याला डिफाईन काय करायचं आहे बघा. ही प्रामुख्याने या भागात आहे, या भागात आहे, या भागात आहे. कुठली मृदा ही? यालाच आपण म्हणतो पर्वतीय, किंवा यालाच म्हणतात वनमृदा, किंवा यालाच आपण म्हणतो माउंटन ऑर फॉरेस्ट सॉइल. माउंटन ऑर फॉरेस्ट सॉइल हे सुद्धा महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आता या मृदेचं पहिलं माहिती साधारणतः आपण अशी म्हणू शकतो की ही मृदा साधारणतः 2000 ते 3000 मीटर उंचावरील प्रदेशात किंवा पर्वतावर प्रदेशात आढळून येते. या मृदेचा सर्वात महत्वाचा पॉइंट कुठला लक्षात ठेवायचा ते पण इथं बघा. या मृदेचा सर्वात महत्वाचा पॉइंट कुठला लक्षात ठेवायचा आहे? या मृदेला अपरिपक्व मृदा किंवा यालाच म्हणतात इमॅच्युअर्ड सॉइल. या मृदेला अपरिपक्व मृदा किंवा इमॅच्युअर्ड सॉइल म्हटले जाते. हे या मृदेची ओळख आहे. इट्स अपरिपक्व मृदा. का बघा, बिकॉज उतार आहे. काय आहे? उतार आहे. त्याच्यामुळे याच्यावरनं वाहणारा पाणी, त्यामुळे इथनं वाहणारा वारा, बरोबर, याच्यामुळे ही मृदा परिपक्वच होत नाही. कारण कायम याची धूप होत राहते. पाणी, वारा याच्यामुळे या मृदेची कायम काय होते? धूप होत राहते. आणि शिवाय इथे मोठ्या आकाराचे, या मृदेत मोठ्या आकाराचे दगडगोटे असतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी मुरते. मोठ्या प्रमाणात पाणी मुरते. पाणी पकडून ठेवू शकत नाही, बिकॉज चिकन माती नाहीये. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या मृदेला अपरिपक्व मृदा, इमॅच्युअर्ड सॉइल ही ओळख आहे. आणि ही मृदा कुठं? अगेन पर्वतीय प्रदेश म्हटल्यानंतर काय असतं? पर्जन्य अधिक असणार. त्याच्यामुळे ही मृदा सुद्धा तुमची आम्लधर्मी किंवा ही मृदा सुद्धा तुमची काय आहे? ऍसिडिक इन नेचर. कुठलं? ऍसिडिक इन नेचर किंवा आम्लधर्मी. कारण की उतारा जिथं पर्वत आहे तिथं पर्जन्य अधिक असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मग या मृदेची पहिली ओळख आहे इमॅच्युअर्ड सॉइल, अपरिपक्व. बिकॉज धूप मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे मृदेला तयार होण्यास वेळच मिळत नाही. धुपेमुळे पाऊस किंवा वारा अशी ती मृदा कायम काय होते? वाहत जाते. आणि इथं दगड गोट्यांचे कण काय मोठे आहे, त्याच्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात मुरतं. हे पण लक्षात घ्या. काय होतं? पोरोसिटी जास्त इथली स्ट्रॉंग आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळेच ही मृदा जास्त पर्जन्य आम्लधर्मी, ऍसिडिक असंही तिला म्हटलं. तर हा सुद्धा पॉइंट आपण या मृदेबद्दल लक्षात ठेवायचा आहे. मग आता प्रामुख्याने जर आपण भारताचा विचार केला तर ही मृदा कुठे कुठे दिसते तुम्हाला? बघा ना, JNK याचे प्रदेश, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड, त्यानंतर सिक्कीम, ओके, त्याच्यानंतर तुमचा अरुणाचल. या पर्वतीय प्रदेशात, ज्याला हिमालयाचा भाग आहे, या भागात मोठ्या प्रमाणात ती मृदा आढळून येते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि या मृदेमध्ये प्रमुख पिके जर घेतली, यस, पिके घेतात.
प्रामुख्याने फळ पिके, फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये काय घेतो आपण, सफरचंद ज्याला आपण ऍपल म्हणतो, ते प्रमुख पीक होतं. त्याशिवाय तुम्ही बदाम या मृदेत, अक्रोड जरी अपरिपक्व असले याचं आर्थिक मूल्य महत्वाचं आहे, जर्दाळू किंवा पीच तुम्हाला तिकडे मिळतं सिक्कीम वगैरेकडे, अशी महत्वाची याच्यात घेतली जाते काय पिके, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ही भारताची महत्वाची मृदा आहे आणि या मृदेनी टोटल लँड ऑफ इंडिया जवळजवळ 8.67% एरिया या मृदेने व्यापलेला आहे. ही तुमची महत्वाची 5व्या नंबरची मृदा, दॅट इज फॉरेस्ट सॉइल, और त्यालाच पर्वतीय मृदा असेही म्हणतात. या मृदेत ह्युमसचं प्रमाण कमी असतं, लक्षात ठेवा. मी तर लिहून ठेवतो, वाटल्यास कुठे लिहू, आता इथं जागा आहे का, इथंच लिहितो. ह्युमस म्हणजे सेंद्रिय पदार्थ कमी, तो पण एक पॉइंट लक्षात ठेवा. अपरिपक्व आहे, ह्युमसचं प्रमाण कमी असतं, हा पण पॉइंट तुम्ही इथं लक्षात ठेवायचा आहे. नव पुढची मृदा घेऊ आपण, अरीड, वाळवंटीय मृदा, शुष्क मृदा. ओके, चला सॉरी, आता बघा जे जे नकाशे भेटले तसे तसे अवेलेबल झाले तसे मी नकाशे इथं आणले. ओके, बघू आपण. सॉरी फॉर माय डिस्टर्ब होतोय, तुम्हाला मांडणे पण इरिटेटिव्ह होत असेल कदाचित, पण आता थोडासा नाही बराच त्रास आहे. सो प्लीज बेअर विथ मी, आणि एक्स्ट्रीमली सॉरी, त्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी म्हणतोय. नाऊ आपल्याला ही बघायची आहे, अरीड अँड डेझर्ट सॉइल. कुठली, अरीड अँड डेझर्ट, त्यालाच आपण शुष्क व कोरडी वालुकाश्म किंवा वाळवंटीय मृदा असं म्हटलं जातं. प्रामुख्याने कुठं बघा, प्रामुख्याने आपल्या राजस्थानच्या भागात ती आढळून येते, हे सुद्धा लक्षात घ्या. आता या मृदेचं महत्व काय आहे, शुष्क निमशुष्क हवामानाच्या प्रदेशात, शुष्क म्हणजे कोरडा, निमशुष्क अरीड सेमीअरीड, शुष्क व निमशुष्क, शुष्क म्हणजे कोरडा, अरीड सेमीअरीड हवामानाच्या प्रदेशात आढळते. हवामानाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. या मृदेत क्षाराचं प्रमाण अधिक, क्षाराचे बिकॉज तिथं बाष्पीभवनाचा वेग काय आहे, जास्त आहे. मला सांगा, कुठलंही वरून पडणारं पावसाचं पाणी थोडी क्षार असतं, खडकातनं क्षार निघतं बाहेर. खडकात जे असतं सोडियम, सिलिका आपण बघितलंय, सायमा, सिलिका, त्याच्यातनं त्यात सिलिका मिक्स होतो, क्षार, तुमचं सोडियम वगैरे त्यातनं येतं. मग हे पाण्यात नाही, पण इथं बाष्पीभवनाचा वेग जास्त, त्यामुळे पाणी वर उडून जातं आणि ते क्षार खालीच थांबतं जमिनीत, म्हणून तिथं क्षाराचं प्रमाण काय होतं, सलाईन म्हणतो आपण त्याला, हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि या मृदेत सेंद्रिय घटक नायट्रोजनची कमतरता असते. या मृदेत फॉसिल सेंद्रिय घटक व नायट्रोजन काय असते, कमतरता असतो, हे लक्षात घ्या. हे नसतं, चुनाचा संबंधच येत नाही चुनखडीचा या मृदेचा. मग ही मृदा प्रामुख्याने कुठे आढळतात, तर बघा ते आपण बघूच, पश्चिम भाग वगैरे, अरवली वगैरे, अरवलीच्या पश्चिमेकडे, पंजाब हरियाणापासून वगैरे. हा भारताच्या किती पॉईंट किती मी ते लिहून ठेवतो, 4.42% एरिया या मृदेने व्यापलेला आहे. आणि प्रमुख कुठं, तर बघा पंजाब पासून तर कच्छच्या रणापर्यंत, कुठपर्यंत, कच्छच्या रणापर्यंत, किंवा आपण म्हणतो अरवलीचा पश्चिम भाग, अरवलीचा पश्चिम भाग म्हणजेच तुमचा वाळवंट प्रामुख्यानं ही मृदा इथे आढळून येते. हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. मृदा प्रामुख्याने इथे आढळून येते, हा सुद्धा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि या मृदेत जलसिंचन उपलब्ध झालं, सपोज जे राजस्थानमध्ये आहेच,
आपण कालवे, इंदिरा कालव्याद्वारे करतो जलसिंचन. उपलब्ध झाल्यास बाजरी, तुमचं ज्वारी, भुईमुग ही पिके घेता येतात. ही पिके घेता येतात. काही रन ऑफ कच्छमध्ये नरेंद्र मोदी जेव्हा तिथले गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात त्यांनी प्रयोग केले, नर्मदेचं पाणी तिकडे वळून अशा प्रकारे तिथं पीक घेतल्या गेले. हे सुद्धा लक्षात घ्या. इव्हन कापूस सुद्धा घेण्यात आला होता. हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ओके, ही झाली आपली 6वी मृदा, अरिड अँड डेझर्ट, शुष्क, कोरडी किंवा वाळवंटीय मृदा. मग पुढची ती म्हणजे काय, तर आपण पहिले मार्शी म्हणजे किनारी भागातली खारफुटीची मृदा बघूया. नकाशा नाहीये, ठीक आहे. पुढचा टॉपिक मध्ये जायच्या आधी मी हेच खोडतो आणि इथं तुम्हाला किंवा एखादा नकाशा माझ्याकडे असेल बघा, याच्यात नकाशात आपण ही मृदा काढूया. ओके, आता ही मृदा कुठं आहे, याची खारफुटीची मृदा. कुठली मृदा शोधतोय आपण, खारफुटी किंवा त्याला दुसरं नाव आहे दलदली मृदा, त्यालाच म्हणतात मार्शी और पीटी सॉइल. हे काय आहे, ज्या भागात नद्या काय करतात, त्यांचे त्रिभुज प्रदेश तयार करतात. मग इथे मी म्हणतो नद्यांच्या मुखाशी सतत पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या ठिकाणी, जिथे पाण्याचा सतत संपर्क, सुंदरी वन वगैरे आपण म्हणतो, मॅनग्रुव्ज जिथं असतात तिथल्या भागाला म्हटलं आहे तुम्ही पीटी किंवा मार्शी लँड असं म्हणतात. दलदली समुद्र किनाऱ्याजवळ सतत पाण्याच्या संपर्कात असणाऱ्या प्रदेशात अशी मृदा आढळून येते. हा पॉइंट लक्षात घ्या. या मृदेत लोहाचं प्रमाण अधिक असतं, बिकॉज पाणी आहे. लोहाचे प्रमाण अधिक, सोबतच बघा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण सुद्धा अधिक असतं. सेंद्रिय पदार्थ या मृदेत काय असतं, अधिक, पण त्याच्यात क्षारता पण जास्त असते. त्याच्यामुळे फार पिकासाठी असा उपयोग होत नाही. पण पश्चिम किनाऱ्यामध्ये गेलो तर तिथं प्रमुख पीक कुठलं, ताग हे तिथलं प्रमुख पीक आहे आणि राज्य आहे पश्चिम बंगाल. प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि ताग हे त्या मृदेची माहिती आपल्या संबंधात लक्षात ठेवायला लागेल. आणि मग याच्यात आपण म्हणू शकतो पश्चिम बंगालमधील सुंदरबन हा प्रदेश कुठे कुठे येतो, आपण म्हणू शकतो पश्चिम बंगालमधील सुंदरबन, तसेच ओडिसा, आंध्र आणि तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात ही मृदा आढळून येते. काही प्रमाणात आपल्या पूर्वेकडे पण आढळून येतं, पण पूर्वेकडच्या नद्या काय आहे, एकमुखी आहे, त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही, फार मोठा गाळ डिपॉझिट करत नाही. पूर्वेकडच्या पश्चिमेकडच्या नद्या पूर्वेकडच्या जास्त करतात, म्हणून तिथं अशा प्रकारची मृदा आढळून येतं. हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आणि ताग हे महत्वाचं पीक पश्चिम बंगालमध्ये इथे आढळून येतं. किंवा आणि या मृदेत जंगलांची वाढ चांगली होते, जंगले चांगले वाढतात, म्हणजेच तुमचं सुंदरबन जंगले वाढ चांगली होते, हे सुद्धा लक्षात घ्या. किंवा इथंच दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात सुद्धा ही मृदा आढळून येते, कारण की समुद्रकिनारी म्हटल्यावर दमट हवामान हा सुद्धा फॅक्टर आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागेल. ही तुमची होती 7व्या नंबरची खारफुटी किंवा दलदलीची मृदा. अँड नाऊ लास्ट प्रकार मृदेचा, लास्ट प्रकार बघूया आपण. तो आपला मानवनिर्मित आहे, ऑलमोस्ट आपल्यामुळे ती जास्त तयार झालेली आहे. बघा त्याचं नाव आहे क्षार युक्त किंवा त्यालाच अल्कलाइन असं म्हटलं जातं. क्षारयुक्त अल्कली मृदा, बरोबर. याला वेगळी नावं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रात आपण यालाच सोपन असं म्हणतो, किंवा 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 यालाच रेह कलार अशी पण नाव आहे. राजस्थान, उत्तर भारतात कलार असंही त्याला म्हटलं जातं. याची वेगळी नाव आहे, ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे. एकदा प्रश्न पडलं होतं की अल्कलाइन किंवा क्षारयुक्त मृदेस महाराष्ट्रात काय म्हणतात, त्याला आपण चोपन म्हणतो. आणि का होते, या मृदेची निर्मिती कशामुळे होते, अतिरिक्त
सिंचनाचा वापर, अतिरिक्त सिंचनाचा वापर, त्याच्यामुळे जमिनी खारवटतात, म्हणजे जमिनीत काय होतात, क्षारयुक्त होतात, आणि या क्षारयुक्त जमिनीपुढे तुमच्या काय होत जातात, नापीक होत जातात. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल पंजाब हरियाणा किंवा युपीचा उत्तरेकडचा भाग किंवा महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग जिथं ऊसाचं पीक जास्त आहे, आणि ऊस हे असं पीक आहे का 12 महिने त्याला पाणी लागतं, म्हणून या भागात जिथं अतिरिक्त सिंचनाचा वापर होतो त्या भागात मग कुठे कुठे आढळतं बघा, पंजाब हरियाणा आणि युपीचा उत्तरेकडचा प्रदेश, अशा भागातल्या जमिनी काय होत चालल्या, क्षारयुक्त किंवा काय होत चाललेल्या आहे, त्याला अल्कलाइन म्हटलेलं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी बरेच प्रयोग आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर एम धार म्हणून आहेत, त्यांनी उसाच्या मळीपासून उपयोग करून जमिनीची क्षारता कमी करण्याचा प्रयोग तिथं या भागात करतात आहे युपी मध्ये. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि या मृदेत सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम प्रमाण अधिक असतं. कशा प्रमाण अधिक असतं, सोडियम, म्हणून ती क्षारता जास्त आहे, मॅग्नेशियम, ओके, आणि त्यासोबतच कॅल्शियम, ओके, प्रमाण अधिक, प्रमाण काय असतं या मृदेत, अधिक असतं. हा सुद्धा पॉइंट आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. आणि पिकासाठी अयोग्य ही मृदा, पिकासाठी अयोग्य समजलं, क्षारयुक्त मृदा आहे ना, अयोग्य. आणि या मृदेत जर सुधारणा करायची असेल, आपण ते जिप्सम, बरोबर आहे, हे तर वाचलंच, काय जिप्सम असेल का तुमचं ते गंधक असेल, बरोबर आहे, याचं तुम्ही तर त्याच्यात काय करायचं, ती भर घालायचीच. या व्यतिरिक्त जर याच्यात सुधारणा करायचा असेल तर या भागात याच्यात टिकाव धरू शकणारी पिके घ्यावं लागतात. टिकाव धरू शकणारी पिके, मग ती कुठली कुठली आहे, तुम्ही ऐकले असेल, दही, चहा, बीट, शेवरी, जे बकऱ्यांसाठी गवत वापरतात, शेवरी, अशा प्रकारची जर पिके घेतली तुम्ही, ज्याला आपण हिरवळीचे खत वगैरे म्हणतो, त्याला त्याच टाईपची पिके आहे, ही पिके घेतली तर काय करू शकता तुम्ही, याच्यात प्रामुख्याने काय म्हणतोय मी तुम्हाला, प्रामुख्याने या भागात मोठ्या प्रमाणात काय होऊ शकतं, तर ही जमिनीत सुधारणा होऊ शकतं. हे सुद्धा लक्षात घ्या. मग याला वेगवेगळी नावं मी जी सांगितली, तुम्ही काय लक्षात ठेवलंय, त्यालाच काय म्हणतात, रेह, कलार, शिवाय आणखीन काही नाव आहेत ती पण लक्षात ठेवा. यालाच उसर, त्यानंतर राकर, त्यानंतर थूर आणि कार्ल, आणि आपलं चोपन. चोपन आपल्या महाराष्ट्रात हा प्रश्न पडला, रेह राजस्थान, कलार पंजाब हरियाणा असंही म्हटलं तर उसर तुम्हाला तिकडे नॉर्थ साईडला जिथं सिंचनाचं प्रमाण जास्त आहे नॉर्थ साईडलाच अशी नावं आहे. ही सुद्धा नावं लक्षात ठेवायची. सलाइन अल्कलाइन सॉइल, सलाइन अल्कलाइन सॉइल असं ते आहे, याचं महत्वाचं, बरोबर, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाव आहे. हा झाला आपल्या मृदेचा 8वा प्रकार. मग अशा प्रकारे आपल्याला 8 महत्वाच्या मृदा, बरोबर आहे. भारतात आपण काय बघितलं, आपण मृदा म्हणजे काय समजून घेतलं, मृदेचे निर्मितीचे घटक समजून घेतले. मृदा सामू काय असतो, पीएच, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, ते कशाला म्हणतं, पिकासाठी योग्य अयोग्य काय, सुधारणा कशा करतात ते, आणि मग ICR, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, यांनी आपल्या मृदेचे जे 8 प्रकार केले, ती 8 प्रकार कुठले ती आपण बघितले. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? मग पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे आपला वने. मग आपण भारतातील प्रमुख वने, थोडा स्टॅटिस्टिकल 2021चा रिपोर्ट आहे फॉरेस्ट सर्व्हेचा, तो थोडा समजून घेऊ. फार जास्त स्टॅटिस्टिक पार्ट नाही करायचं, पण भारतातील प्रमुख वनांचे प्रकार फार सोपं आहे. आपल्याला भारतातलं पर्जन्य हवामान कळलंय, पर्जन्य कळलंय, पर्जन्यावरच वने आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल असं मी म्हणेल. इज दॅट क्लिअर? मग मृदेचे प्रकार मी इथे तुम्हाला समजले, मी अशी अपेक्षा करतो. आपण जे एकूण प्रकार बघितले मृदेचे 8 प्रकार, आणि हे लेक्चर इथे आपण थांबूया. मग पुढच्या यामध्ये भारताचे वने हा टॉपिक आपण कव्हर करूया. थँक्यू.